नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही. साम संजीवनी आमच्या आरोग्य विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. गुडघ्यांच्या समस्या आणि त्यावरचे उपचार याविषयी आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्या साम टीव्हीच्या स्टुडिओत आलेले आहेत पुण्याचे सुप्रसिद्ध विख्यात असे जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन डॉक्टर भूषण शितोळे. त्यांचं स्वागत करूया. डॉक्टर, तुमचं स्वागत आमच्या स्टुडिओत. नमस्कार. डॉक्टरांची थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर भूषण शितोळे यांनी इंग्लंडमधील केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमधून आपलं जॉईंट रिप्लेसमेंट संदर्भातलं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. इंग्लंडमधून जॉईंट रिप्लेसमेंटमध्ये प्रावीण्य मिळवून आता डॉक्टर भूषण शितोळे हे पुणे इथं रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन म्हणून आपली वैद्यकीय सेवा पुरवत आहेत. पुण्याच्या पिंपळे निलख इथं असलेल्या वेन्सर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल इथं ते सध्या वैद्यकीय सेवा पुरवत आहेत. तिथे ते सर्जन म्हणून कार्यरत आहेत. तसंच रोबोटिक टोटल नी रिप्लेसमेंट, रोबोटिक युनिकोंडायलर नी रिप्लेसमेंट, हिप रिप्लेसमेंट अशा सर्व प्रकारच्या सांधे प्रत्यारोपण करण्यात त्यांचा हातखंडा आहे. या सगळ्या शस्त्रक्रिया त्या अतिशय सहजपणे करतात. डॉक्टर भूषण शितोळे यांचे रिसर्च पेपर्स हे अनेक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झालेले आहेत. असंख्य रुग्णांना त्यांनी गुडघेदुखीच्या त्रासापासून मुक्त केलाय. चला तर आता चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर, सगळ्यात आधी आम्हाला गुडघेदुखी म्हणजे काय ते सांगा आणि सगळ्यात महत्त्वाचं याची कारणं काय आहेत आणि लक्षणं काय आहेत? गुडघेदुखी म्हणजे गुडघ्यातून होणाऱ्या वेदना आणि गुडघ्याच्या आजूबाजूला होणाऱ्या वेदना. आता ह्या प्रत्येक गुडघेदुखीची कारणं प्रत्येक वयानुसार बदलत असतात. तरुणांना होणारी गुडघेदुखी वेगळ्या प्रकारची असते आणि वयस्कर किंवा ज्येष्ठ नागरिकांना होणारी गुडघेदुखी वेगळ्या प्रकारची असते. तर गुडघ्याच्या आजूबाजूला आणि गुडघ्यांमधून येणाऱ्या वेदना म्हणजे गुडघेदुखी. आता तुम्ही कारणांचा उल्लेख केला सर, तर कारणं आणि लक्षणं याची काय असू शकतात त्रासाची? यंग एज किंवा तरुणपणात बरेच लोक ॲक्टिव्ह असतात. दे आर इंटरेस्टेड इन स्पोर्ट्स. ते खेळतात, ट्रेकिंग करतात किंवा ते कार्यरत असतात. त्यांच्यामध्ये लिगमेंटमुळे होणारा त्रास हा प्रामुख्याने जाणवतो आणि खुर्ची फाटणे, लिगमेंट इंजुरी होणे किंवा गुडघे लचकणे ह्या मुख्यत्वे त्यांच्या कंप्लेंट्स असतात. त्यातून होणारे त्रास हे वेगळ्या प्रकारचे असतात. कुठली तरी इजा झाल्यानंतर, गुडघ्याची ट्विस्टिंग इंजुरी झाल्यानंतर ज्या प्रकारच्या इजा होतात त्याला लिगमेंट इंजुरी म्हणतात. त्याच्यात मुख्यत्वे अचानक वेदना सुरू होतात. त्याचे पूर्वीची काही हिस्ट्री नसते, पूर्वीच्या वेदना त्यांना काही नसतात, पण अचानकपणे मैदानावर काहीतरी गुडघा लचकला किंवा ट्रेकिंग करताना किंवा चालता फिरताना पाय जोरात लचकला तर ही गुडघ्याची कुडची किंवा लिगमेंट इंजर होऊ शकतात. त्यामुळे अचानक होणारा त्रास हा मुख्यत्वे तरुणांना होतो, जो लिगमेंट किंवा कुडची फाटण्याचे त्रास असू शकतात. पण वयोमानानुसार 50-60 नंतर जी गुडघेदुखी सुरू होते आणि ती हळूहळू सुरू होते, दैनंदिन दिवसात त्रास व्हायला लागतो आणि ती गुडघेदुखी हळूहळू वाढायला लागते. यात मुख्यत्वे वेदनांबरोबर गुडघा हा रुग्णांना स्टिफ वाटायला लागतो किंवा घट्ट वाटायला लागतो. त्यांना दैनंदिन हालचाली करताना डिफिकल्टी यायला लागतात. ह्या प्रकारचे जे त्रास असतात हे खुर्चीच्या जिजेमुळे होतात. त्याला आम्ही ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतो. हे मुख्यत्वे ओल्ड एज किंवा सिनियर सिटिझन्सला होणारे कंप्लेंट्स आहेत. डॉक्टर, यावर काही उपाय आहेत का? उपाय किंवा उपचार आपण याबद्दल जरा बोलूया. उपाय उपचार काही आहेत का? महत्त्वाचं निदान असतं. आपण कुठला पेशंट बघत आहोत आणि त्यांच्या समस्या काय आहेत हे जाणून घेणं महत्त्वाचं असतं. हिस्ट्री गिव्स लॉट्स ऑफ फाइंडिंग. यंग पेशंट अचानक मैदानावर पडला किंवा खेळताना पडला किंवा डेली रुटीन ॲक्टिव्हिटी जिना चढताना उतरताना पडला आणि त्याचा गुडघा अचानक लॉक झाला किंवा त्याला चालताना जर कॉन्फिडन्स येत नसेल तर तो मुख्यत्वे लिगामेंटकडे जातो. आणि लिगामेंटच्या इंजुरीसाठी आम्ही मोस्टली वी रिलाय ऑन फिजिकल एक्झामिनेशन and we support our clinical diagnosis with some findings like MRI किंवा CT स्कॅन किंवा एक्स-रे. याचं जर व्यवस्थित निदान झालं आणि ती समस्या आपल्याला कळली तर त्याचे उपचार आपल्याला व्यवस्थितपणे करता येतात. ढोबळमानाने हे उपचार 2 पद्धतीचे असतात. एक तर ऑपरेशनने होणारे उपचार आणि हे विदाऊट सर्जरीने होणारे उपचार. जर लिगमेंट इंजुरी ही 1st ग्रेड, 2nd ग्रेड किंवा 3rd ग्रेडपर्यंत असेल आणि लिगमेंट पूर्णपणे तुटलेला नसेल किंवा पूर्ण खुर्ची फाटलेली नसेल आणि त्यांना फक्त लॉकिंगच्या कंप्लेंट्स असतील तर त्याच्यासाठी आम्ही मोस्टली नॉन ऑपरेटिव्ह ट्रीटमेंट ही सजेस्ट करतो. पण आवर फर्स्ट एंडेअर इज टू गिव्ह अ नॉन ऑपरेटिव्ह ट्रीटमेंट. जर ही दुखापत जर जास्त स्वरूपाची असेल आणि गुडघा पूर्णपणे लॉक झालेला असेल आणि त्यांना चालताच येत नसेल आणि MRI इज शोईंग कम्प्लीट डिस्ट्रप्शन ऑफ द लिगमेंट किंवा खुर्ची पूर्णपणे फाटलेली असेल किंवा खुर्चीला काही ठिकाणी जर मोठं छिद्र पडलेलं असेल
तर दॅट पेशंट रिक्वायर्स अर्जंट सर्जिकल ट्रीटमेंट. आणि हे मोस्टली सर्जरी हा कन्झर्वेटिव्ह आणि नॅचरलिस्टिक सर्जरी असतात. वी डोंट रिप्लेस एनिथिंग इन यंग, वी ट्राय टू सप्लिमेंट नॅचरली. जे तुटलेलं आहे ते परत बांधणं, जोडणं आणि जे पूर्णपणे तुटलेलं आहे त्याला रिप्लेस करणं किंवा ते पुन्हा ते तयार करणं, याला आम्ही अस्थिबंध सर्जरी म्हणतो. हे मुख्यत्वे आम्ही यंग पेशंटमध्ये करतो. ओल्ड एजमध्ये होणारे जे प्रॉब्लेम असतात, वी कॉल इज अ क्रोनिक डिसीजेस, त्याची सुरुवात हळूहळू सुरू होते आणि त्यानुसार त्यांचे कंप्लेंट्स हळूहळू सुरू होतात आणि ते वाढायला लागतात. अशा पेशंटला मोस्टली वी हॅव अ पिरॅमिड अप्रोच. त्यांची गुडघेदुखी जर फार जास्त नसेल, त्यांना कधीतरी महिन्यातून कधीतरी कळा येत असतील किंवा काहीतरी एक्झर्शन झाल्यानंतर त्यांना काहीतरी कंप्लेंट्स येत असतील किंवा डेली रुटीनमध्ये फार त्रास नसेल, तो वी जनरली मॅनेज देम ॲट अ बेस ऑफ द पिरॅमिड. म्हणजे त्यांना काही औषधं गोळ्या काही दिवसांसाठीच्या, नेहमीसाठी नाही, पण मुख्यत्वे करून याचं मेनस्टे ऑफ ट्रीटमेंट इज एक्झरसाइजेस. ते एक्झरसाइज करून स्नायू जर व्यवस्थित बळकट केले आणि गुडघ्याचा ताण जर कमी केला तर अगदी मोठा चंक ऑफ पेशंट दे डू वेल. पण ही दुखी जर जास्त बळावली आणि त्यांना दैनंदिन त्रास व्हायला लागला आणि गुडघ्याची पूर्ण झीज झालेली असेल किंवा त्यांचा गुडघा लॉक होत असेल किंवा बसता उठताना, जिना चढताना उतरताना नेहमी त्रास होत असेल, देन वी हॅव टू थिंक अबाउट द फर्दर प्रोसिजर्स. अच्छा डॉक्टर, तर तुम्ही म्हणताय तसं गोळ्या औषधं सुरुवातीला दिली जातात गुडघेदुखीच्या समस्यावर, पण हीच गोळ्या औषधं आपण दीर्घकाळासाठी घेऊ शकतो का? आणि जर दीर्घकाळासाठी घेऊन गुडघेदुखीच्या त्रासापासून मुक्त होणं हे शक्य असू शकतं का? गोळ्या औषधी, वेदनाशमक औषधी ही जास्त दिवस घ्यायची नसतातच. त्याचा कोर्स हा कुड बी अ डेज, कुड बी वीक्स ऑर मे बी फ्यू वीक्स. पण महत्त्वाचं म्हणजे वेदनाशमक औषधं आणि कुठल्याही प्रकारचे मेडिसिन्स हे जास्त वेळेसाठी दिले जात नाहीत आणि देऊ नये, कारण त्याचे स्वतःचे एक साईड इफेक्ट असतात. हे फक्त वेदनाशमन करू शकतं, पण पूर्ण डिसीज क्युअर करेल की नाही याची गॅरंटी नसते. त्यामुळे आम्ही एक ट्रायल म्हणून काही दिवस किंवा काही आठवडे हे औषधं देऊ शकतो. पण याच्याने समस्येचं निराकरण झालं नाही तर आम्ही पुढचं निदान नक्कीच करतो. त्याच्यासाठी आम्ही काही निदान करण्यासाठी काही मॉड्युलरीची हेल्प घेतो, जसं रेडिओलॉजी डायग्नोसिस असतं, पॅथॉलॉजी डायग्नोसिस असतं. पण त्याच्यासाठी अचूक निदान करून घेणं फार गरजेचं असतं. सुरुवातीचा हा अप्रोच हा गोळ्या औषधं आणि फिजिओथेरपीचाच असला पाहिजे. पण जर रुग्ण बरा होत नसेल तर वी हॅव टू गो फॉर फर्दर इन्व्हेस्टिगेशन्स. नक्कीच डॉक्टर, आता चौथा प्रश्न मला असा विचारायचा आहे की समजा जर रुग्णाची जी गुडघेदुखी आहे किंवा त्याला होणारा जो त्रास आहे तो फार गंभीर स्वरूपाचा असेल तर कुठेतरी आपण सर्जरीचा निर्णय घेतो. आता या संदर्भात सांधे प्रत्यारोपण म्हणजे नेमकं काय, याबद्दल सांगा. सांधे प्रत्यारोपण म्हणजे हा बराच मोठा मिसकन्सेप्ट आपल्या समाजात आहे. गुडघ्याचं सांधेरोपण म्हणजे पूर्ण गुडघा उपटून दुसरा गुडघा टाकण्यात येतो का? नाही. तर त्याला रिसर्फेसिंग इज अ करेक्ट वर्ड, पण इट इज व्हेरी सायंटिफिक म्हणून आम्ही त्याला सांधेरोपण म्हणतो. ह्याच्यात काय होतं की बेसिकली वी रिप्लेस ओनली कार्डलेज. आता कार्डलेज म्हणजे खुर्ची. ही खुर्ची ही जशी कुशन असतं, जसं आपल्या कार आणि बाईकमध्ये कुशन असतं तसं निसर्गाने आपल्या गुडघ्यात एक कुशन दिलेलं आहे. याचं काम असतं शॉक ॲब्झॉर्ब करणं आणि हाडांना एकमेकांपासून घासणं थांबवणं. पण जसं जसं आपलं वय वाढतं तसं तसं हे कार्डलेज नाहीसं व्हायला लागतं. आता प्रॉपर्टी ऑफ दिस कार्डलेज इज अ परमनंट इश्यू. एक वेळा ते नष्ट झालं की ते पुन्हा बनत नाही. दॅट्स अ बिगेस्ट प्रॉब्लेम. त्यामुळे हे जर क्रिटिकल लेवलला जर गेलं आणि हे हाडं उघडी पडली आणि ती एकमेकांना घासायला लागली तर मात्र सर्जरीकडे आपल्याला वळायला लागतं. पण सर्जरीच्या अगोदरसुद्धा देर आर मेनी वेज. याचं एक क्लासिफिकेशन आमच्या मेडिकल फील्डमध्ये असतं. वी जनरली क्लासिफाय गुडघेदुखी हे 4 गटांमध्ये डिवाईड होते, स्टेज 1, 2, 3 आणि 4. स्टेज 1मध्ये पेशंटला कधीतरी त्रास होत असतो. त्यांना खूप जास्त एक्झर्शन झालं, खूप जास्त दगदग झाली, कुठे काहीतरी चालण्या फिरण्यात आलं तर त्यांना क्षणभंगूर आणि कधीतरी कळा येतात. त्याच्यासाठी द ॲप्ट ट्रीटमेंट इज सम मेडिकेशन अलॉंग विथ सम फिजिओथेरपी. आता फिजिओथेरपी इज अ पिव्हटल रोल इन दिस. फिजिओथेरपी नेमकं काय करतं? फिजिओथेरपी आपले स्नायू बळकट करतं. गुडघ्याच्या आजूबाजूला जे गुडघा सक्षम ठेवणारे जे स्नायू असतात त्यांना बळकटी देणं म्हणजे फिजिओथेरपी. ते जर स्नायू आपण जर बळकट ठेवले तर इट हॅव अ लोड शेअरिंग फिनॉमिनन. म्हणजे ते हाडातून जाणारा प्रेशर कमी करतं आणि स्नायू स्वतःचं एक त्याला पाठबळ पुरवतं आणि त्यामुळे गुडघ्यातून जाणारा प्रेशर कमी झाला तर गुडघ्याची झीज होणं आपोआप थांबतं. स्टेज 2 म्हणजे याच्यात थोडी कुडची जास्त खराब झालेली असते, त्याला भोगं पडायला लागलेली असतात आणि जनरली एका कंपार्टमेंटचा लॉस व्हायला लागतो. त्या केसमध्ये वी ट्राय टू प्रिझर्व द नी, वी ट्राय टू साल्वेज द नी. आम्ही त्याला साल्वेज प्रोसिजर म्हणतो. म्हणजे जेणेकरून काहीतरी आपण
लुब्रिकेशनची औषधं देणं तोंडावाटे किंवा इंजेक्शनच्या स्वरूपात किंवा त्यांना काहीतरी फिजिओथेरपीचे सप्लिमेंट करणं. याच्याने बरेचसे पेशंट स्टेज 2 पर्यंत बरे होतात. स्टेज 3 याच्यामध्ये हाड उघडं पडायला लागतं आणि खुर्ची घासलेली असते. इट्स अ मेजर लॉस. पण इथे पूर्ण हाड एकमेकांना टच झालेलं नसतं आणि गुडघ्यातला भाग हा फार कमी असतो. अशा स्टेजेसमध्ये वी गो फॉर अ बायोलॉजिकल प्रोसिजर्स, जसं खुर्ची रिप्लेस करणं किंवा आम्ही याला ACI म्हणतो, कार्टलेज तयार करणं, किंवा त्याला लिम्ब अलाइनमेंट सर्जरी म्हणतो, ज्याला आम्ही HTO म्हणतो, प्रॉक्सिमल टिबियल ऑस्टोटॉमीज. याच्यात आम्ही जो भाग असतो थोडाफार तो आम्ही सांध्याचा आकार बदलून किंवा हाडाचा आकार बदलून त्याला पूर्ववत नॅचरल अलाइनमेंटमध्ये आणू शकतो आणि त्याचं प्रेशर डिस्ट्रीब्युशन व्यवस्थित करू शकतो. पण स्टेज 4 म्हणजे लास्ट आणि टर्मिनल स्टेज, वी कॉल इट एज अ बोन ऑन बोन डिसीज. म्हणजे तिथे कार्टलेज आणि खुर्ची ही नसते, ती पूर्णपणे चिजलेली असते आणि हाडं एकमेकांना घासायला लागतात. इट इज ऑन बोन. सेकंड बिगेस्ट डिफॉर्मेशन इज की गुडघ्यात बाग आलेला दिसतो. म्हणजे आपण जर समोर उभं राहिलो आरशाच्या तर आपल्याला ते बहिर्वक्र पाय दिसायला लागतात आणि चालताना सुद्धा बॅलन्स मेंटेन करणं फार डिफिकल्ट जातं. आपण एका बाजूला लिम करतो आणि स्वे करतो आणि महत्त्वाचं लक्षण हे रात्रीचे पण पेन त्यांना व्हायला लागतात. झोपेतूनही जाग यायला लागते आणि अचानक खूप जास्त वेदना होतात. आणि याच्यापेक्षाही महत्त्वाच्या कंप्लेंट म्हणजे त्यांना उठता बसताना त्रास व्हायला लागतो, दैनंदिन गोष्टींमध्ये त्रास व्हायला लागतो. ज्या शिताफेने आणि सहजतेने जे पूर्वी काम करत होते तसं त्यांना करता येत नाही. दे ऑलवेज फाइंड इट डिफिकल्ट टू डू द डेली चोर्स. ती स्टेज 4. स्टेज 4चे 2 क्रायटेरिया आहेत, एक तर बोन ऑन बोन डिसीज आणि दुसरं म्हणजे डेव्हिएशन इन अलाइनमेंट. ह्या 2 गोष्टींसाठी सर्जरी ही अनिवार्य असते. डॉक्टर, हल्ली रोबोटिक सर्जरीजची किंवा रोबोटिक नी रिप्लेसमेंट ही टर्म आम्ही वारंवार ऐकतोय, तर याविषयी थोडंसं सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रोबोटिक सांधे प्रत्यारोपण याचं वेगळेपण आपल्याला काय सांगता येईल? रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट याच्याबद्दल फार जास्त अपसमज आहेत. रोबो येऊन सुद्धा सर्जरी करतो का? नाही. सर्जन डू द सर्जरी. इट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. रोबो इज असिस्टंट टू द सर्जन. रोबो हे एक मशीन आहे, त्याच्याने आम्ही सर्जरी ॲक्युरसीने करू शकतो. आता रोबोटिक ट्रॅडिशनल पद्धतीने जेव्हा सर्जरी करण्याचे किंवा जॉईंट रिप्लेसमेंटचे ढोबळमानाने 2 प्रकार पडतात रोबोटिक विकसित झाल्यानंतर. पूर्वी कन्व्हेशनल सर्जरी असायची आणि आता अद्ययावत तंत्रज्ञान म्हणजे रोबोटिक. कन्व्हेशनल सर्जरी म्हणजे काय? ही कन्व्हेशनल सर्जरीमध्ये झिगच्या साह्याने मांडीचं हाड फोडून त्याच्यात झिग बसून आम्ही गुडघ्याचा अंश चेंज करायचो किंवा अलाइनमेंट चेंज करायचं. अशीच सर्जरी आता आम्ही रोबोच्या साह्याने करतो. याच्यात गुडघ्याचं किंवा मांडीचं हाड फोडण्याची गरज नसते. वी डू इट बाय सिम्पली ट्रॅकर्स. रोबोटिकने हे ॲक्युरेसी आम्हाला अचीव करता आलेली आहे. अगदी शेवटच्या 1 मिलीमीटरपर्यंत सुद्धा ॲक्युरेसी ह्या रोबोटिक सर्जरीने अचीव करता येते. अच्छा, 6वा प्रश्न असा डॉक्टर की रोबोटिक सर्जरीचे किंवा या पद्धतीने या टेक्निकने सर्जरी करण्याचे काही फायदे वेगळे आहेत का? किंवा एकंदरीत रुग्णावर त्याचा कसा परिणाम होतो, रुग्णाच्या पुढच्या हालचालींवर? निश्चितच रोबोटिक सर्जरीचे बरेच मोठे फायदे आहेत. महत्त्वाचं प्रिसिजन. रोबोटिक सर्जरीने ह्युमन एरर्स बऱ्यापैकी कमी झालेले आहेत, नो डाऊट अबाउट इट. सेकंड थिंग इज इन्व्हेजन, टिश्यूंची होणारी चिडफाड किंवा ब्लड लॉस आणि हॉस्पिटल स्टे याच्यावर सुद्धा मात करता आलेली आहे. रोबोटिकच्या साह्याने आपण कमी सर्जरी, कमी वेळेत, कमी स्टिचेसमध्ये हे ऑपरेशन सहजपणे साध्य करू शकतो. ट्रॅडिशनल सर्जरीमध्ये जे मांडीचं हाड फोडून जे झिग आपण आत टाकायचं त्याच्यात बरेचसे कॉम्प्लिकेशन्सचे चान्सेस असायचे. सगळ्यात मोठं कॉम्प्लिकेशन म्हणजे थ्रम्बोइमोलिझम. याच्यात रक्ताची गुठळी किंवा मेदाची गुठळी होऊन ती सर्क्युलेशनमध्ये जाऊन ती हृदया किंवा मेंदूपर्यंत जाण्याची शक्यता किंवा फुफ्फुसापर्यंत जाण्याची शक्यता होती. व्हेरी रेअर कॉम्प्लिकेशन, पण डेट वॉज अ थेरॅटिकल पॉसिबिलिटी. रोबोटच्या सहाय्याने ती अतिशय नलिफाईड झालेली आहे. दुसरं सगळ्यात मोठा पेशंटला मिळणारा ॲडव्हान्टेज म्हणजे पेन म्हणजे दुखणं. सर्जरीनंतर भयंकर जे दुखणं असायचं पूर्वी ते आता कमी टाक्यांमुळे आणि कमी डिसेक्शनमुळे बऱ्यापैकी कमी झालेलं आहे. आणि त्यामुळे रुग्णाची पेन सहन करण्याची कॅपॅसिटी किंवा होणारं पेन फार कमी झाल्यामुळे त्यांना लागणारं मेडिकेशन किंवा त्यांना लागणारा हॉस्पिटल स्टे
किंवा ऑपरेशननंतर लागणारी जी फिजिओथेरपीचा जो कालावधी आहे हा बऱ्यापैकी कमी झालेला आहे. पूर्वी जी महिनोमहिने चालणारी फिजिओथेरपी होती ती आता आम्ही काही दिवसांवर आणलेली आहे. तर रोबोटिक येस देर इज ऑलवेज ॲडव्हान्टेज इन टर्म्स ऑफ पेशंट हॉस्पिटल स्टे, ॲक्युरेसी ऑफ द सर्जरी आणि लॉन्जेटिव्हिटी ऑफ द इम्प्लांट. कुठल्याही सर्जरीसाठी ते इम्प्लांट अचूकतेने बसवणं अतिशय गरजेचं असतं. रोबोटच्या सहाय्याने ही मी अचूकता साध्य केलेली आहे. त्यामुळे लॉन्जेटिव्हिटी डेफिनेटली इज गोइंग टू गो अप. नक्कीच आपण आणखी या सगळ्या संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. मात्र त्याआधी साम संजीवनीमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकनंतर आपलं स्वागत. गुडघ्याच्या समस्या आणि त्यावरचे काय उपाय आहेत, काय सर्जरीज त्यावरच्या आहेत याबद्दल आपण डॉक्टरांकडनं जाणून घेतोय. डॉक्टर, एक महत्त्वाचा प्रश्न असा की रोबोटिक सर्जरी, मुळात सर्जरी किंवा गुडघ्याची प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया म्हटल्यावर रुग्णांच्या मनात सगळ्यात आधी भीती असते. बरेच गैरसमजसुद्धा असतात की खूप मोठं ऑपरेशन आहे त्यामुळे त्याचा त्रास पण मला खूप होईल, परत मी नंतर ऑपरेशन झाल्यानंतर मुळात ऑपरेशन झालं तर ते सक्सेसफुल होईल की नाही, असे सगळे गैरसमज असतात त्यांच्या मनात. तर याबद्दल काय सांगाल? रोबोटिक नी रिप्लेसमेंट, हिप रिप्लेसमेंट आणि कुठल्याही प्रकारचं सांधेरोपण ही टाईम टेस्टेड प्रोसिजर आहे. इट इज नॉट अ न्यू थिंग. पाश्चिमात्य देशात ही वर्षानुवर्षे चाललेली प्रोसिजर आहेत आणि इंडिया म्हणजे आपल्या भारतातसुद्धा काही डिकेड्सपासनं किंवा काही दशकांपासून ही अगदी रुजलेली प्रोसिजर आहे. इट्स अ व्हेरी सेफ सर्जरी. महत्त्वाचं ही डेफिनेटिव्ह आन्सर देणारी सर्जरी आहे. म्हणजे हे पूर्णपणे ज्याला आपण म्हणतो फायनल सोल्युशन तशा प्रकारची सर्जरी आहे. ज्यात मी अगोदर डिस्कस केलं स्टेज 4 किंवा बोन ऑन बोन, ज्याच्या सांधा पूर्णपणे झिजलेला आहे आणि सांध्याला बाक आलेला आहे, अशा पेशंटसमोर ऑप्शन्स नावाची काही गोष्ट नसते. एकतर ते पेनकिलर घेऊन किंवा कुठले वेदनाशामक औषधं घेऊन ते दिवस काढत असतात, पण दॅट इज व्हेरी डेंजरस प्रपोजिशन. हे खूप जास्त रिस्की प्रपोजिशन आहे, कारण ह्या वेदनाशामक औषधांचा आपल्या महत्त्वाच्या अवयवांवरती कुठेतरी परिणाम होत असतो. बऱ्याच वेळा मी असं बघतो की हे फक्त औषधं खाऊन किंवा कुठले तरी पेनकिलर्स खाऊन किंवा औषधांचा विपरीत वापर करून किंवा जास्त वेळ वापर करून त्यांच्या लिव्हर किडनीजचे सुद्धा फेल्युअरचे चान्सेस वाढलेले असतात. त्यामुळे सगळ्यात मोठा डिसॲडव्हान्टेज ऑफ मेडिसिन्स इज की त्यांचा आपल्या महत्त्वाच्या अवयवांवरती दुष्परिणाम फार मोठा असतो. त्यामुळे औषधं न घेता कुठल्या प्रकारे आपल्याला हे पेन टाळता येतील का हे सगळ्यात महत्त्वाचं असतं, याचं उत्तर शोधणं. पण पेन एवढा जास्त असतो कारण हाडं एकमेकांना घासत असतात. त्यामुळे याच्यात सर्जरीशिवाय दुसरा पर्याय नसतो. पण सर्जरी हे अतिशय चांगलं आन्सर आहे याच्यासाठी. आता सर्जरी म्हणजे हा फार मोठा वर्ड आहे, पण सर्जरी ह्या वेगळ्या प्रकारच्या असू शकतात. जसं आपण डिस्कस केलं, याचे प्रत्येकाचे ग्रेड्स वेगळे असतात. तरुणांना लागणाऱ्या सर्जरी ह्या वेगळ्या असतात आणि सिनियर सिटिझन्सला म्हणजे वयस्कर लोकांना लागणाऱ्या ह्या सर्जरी वेगळ्या असतात. जर तरुण लोकांचा मैदानावरती खेळताना गुडघा आदळला, ट्विस्ट झाला आणि त्यांना लिगमेंट इंजुरी झाली तर आम्ही हे मोस्टली दुर्बिणीच्या सहाय्याने सर्जरी करतो आणि वी जनरली रिकन्स्ट्रक्ट द लिगमेंट. इट इज ॲब्सोल्युटली अ बायोलॉजिकल सर्जरी. पण म्हातारपणी किंवा उतार वयात जे गुडघ्याची झीज होते, जी वयानुसार होणारी असते, त्याच्यासाठी जॉईंट रिप्लेसमेंट ह्या नावाच्या सर्जरी लागतात. ह्या जॉईंट रिप्लेसमेंटमध्ये आम्ही काय करतो की ह्या जॉईंट रिप्लेसमेंटमध्ये वी ट्राय टू रिप्लेनिश अ गॅप. ह्या दोन हाडांमध्ये कुठल्या तरी प्रकारचं एक इंटरपोजिशन मटेरियल तयार करायचं आणि ह्या मोस्टली हे मिडलच्या वाट्या असतात. ह्या अचूकतेने बसवणं फार गरजेचं असतं. ते जेवढी जास्त अचूकता आपण त्याच्यात साध्य करू तेवढा पेशंटला होणारा फायदा जास्त असतो. रोबोटिकच्या तंत्रज्ञानाने हे अतिशय सोपं झालेलं आहे आणि प्रेडिक्टेबल झालेलं आहे. पण जॉईंट रिप्लेसमेंट झाल्यानंतर काही दिवसाच्या व्यायामानंतर आणि तो सांधा शरीरात व्यवस्थित रुळल्यानंतर पेशंटला अगदी नॉर्मल वाटायला लागतं, वेदनारहित वाटायला लागतं आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांची औषधांवरची डिपेंडन्सी खूप कमी होते. सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज जॉईंट रिप्लेसमेंटचा की औषधांपासून ते दुरावतात किंवा दूर जातात आणि त्याच्यापासून होणारे जे साईड इफेक्ट आहेत हे कमी होतात. डॉक्टर, हे जे पिंपळे निलख इथला वेंसर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे जिथे तुम्ही वैद्यकीय सेवा पुरवतात आणि जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन म्हणून कार्यरत आहात, तर या हॉस्पिटलविषयी आम्हाला थोडंसं सांगा. कोणत्या कोणत्या प्रकारच्या सुविधा इथे उपलब्ध आहेत? वेंसर हॉस्पिटल हे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल 100 खाटांचं अद्ययावत रुग्णालय आहे. पिंपळे निलख वाकडच्या बाउंड्रीवरती जगताप डेअरीच्या जवळ अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेलं हॉस्पिटल आहे. तिथे मी रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट आणि ऑर्थोस्कोपी हे डिपार्टमेंट बघतो. पण माझ्याशिवाय बाकीचे कलिग जे आहेत ऑर्थोपेडिक्समध्ये दे केटर स्पाईन सर्जरीज ॲज वेल ॲज अदर ट्रॉमा सर्जरीज. या व्यतिरिक्त हाडांच्या उपचारांच्या व्यतिरिक्त तिथे ऑन्को सर्जरी, गॅस्ट्रोएंट्रोलॉजी,
युरोलॉजी आणि मेडिसिन आणि बाकीचे वैद्यकीय शाखांचे बरेचसे उपचार तिथे होतात. वी हॅव अ टीम ऑफ कलिग्स अँड कन्सल्टंट्स हू कॅटर ऑल दिस. अच्छा डॉक्टर, आता जाता जाता आम्हाला खरं तर प्रेक्षकांच्या मनातले अनेक गैरसमज आपण दूर केलेले आहेत, मात्र जाता जाता या सर्जरीविषयी आणखी बरेचसे समज आहेत जे आपल्याला प्रेक्षकांना घालवायच्या दृष्टीने, प्रेक्षकांच्या मनातनं ते समज घालवायच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. तर जाता जाता प्रेक्षकांना याविषयी काय संदेश द्याल? महत्त्वाचं डॉक्टरांना वेळेत भेटणे. अगदी सुरुवातीचे लक्षणं जेव्हा गुडघ्यात जाणवायला लागतात, गुडघेदुखीचे जाणवायला लागतात, तर जसं आपण डिस्कस केलं पिरॅमिड अप्रोच, तुम्ही डॉक्टरांना जर लवकर आणि सुरुवातीच्या काळात भेटलात आणि फार जास्त तो रोग बळावला नसेल तर बरेचसे ऑप्शन्स आपल्यासमोर ओपन होतात आणि त्यात अगदी विनासायास विदाऊट सर्जरीसुद्धा ही गुडघेदुखी टाळता येते आणि नॅचरल गुडघा जपता येतो. महत्त्वाचं म्हणजे ज्या पोझिशन्समध्ये ही गुडघेदुखी वाढू शकते किंवा कार्टिलेज किंवा खुर्ची ही याच्यावरती ताण येऊन ती झिजू शकते, अशा गोष्टी 60 नंतर किंवा 55 नंतर महिला वर्गाने कमी करणं फार गरजेचं असतं. जसं मांडी घालून बसणं, इंडियन टॉयलेट वापरणं, जिनाचे चढउतार कमी करणं आणि महत्त्वाचं म्हणजे स्वयंपाकघरात कमी वेळ उभं राहणं. ह्या जर आपल्या दैनंदिन गोष्टी जर आपण अल्टर केल्या किंवा बदलल्या तर बऱ्यापैकी आपण गुडघेदुखी थोपून ठेवू शकतो. महत्त्वाचं म्हणजे ज्यांचे खूपच जास्त गुडघे झिजलेले आहेत आणि गुडघेदुखीची समस्या बळावलेली आहे आणि त्यांना दैनंदिन कार्यसुद्धा कठीण झालेलं आहे, प्लीज कृपा करून औषधांच्या आहारी जाऊ नका. कारण हे औषधं महिनोन्महिनं आणि वर्षानुवर्ष घेणं हे आरोग्यासाठी अतिशय हानिकारक आहे. सकारात्मकपणे सर्जरीचा विचार करा आणि सर्जरी झाल्यानंतर खूप जास्त अडचणी येतात आणि नंतर बरेचसे सॅक्रिफायसेस होतात असं अजिबात नाही आहे. तंत्रज्ञान बरंच पुढे गेलेलं आहे. वी हॅव सो मेनी मीन्स. रोबोटिक्सच्या साहाय्याने आम्ही अचूकतेने ते सर्जरी आणि पेशंटचं सॅटिस्फॅक्शन बऱ्यापैकी इम्प्रूव्ह करत आलो आहोत. तर महत्त्वाचं म्हणजे सर्जरीबद्दल अपसमज किंवा गैरसमज किंवा भीती वाटून घेऊ नका. ही अतिशय यशस्वी सर्जरी आहे आणि याच्यातून वेदनांपासून पूर्णपणे मुक्तता मिळवणं शक्य झालेलं आहे. नक्की सर, आपण पाहिलं की तुम्हाला सुद्धा गुडघेदुखीच्या समस्या असतील आणि तुम्ही कुठेतरी रोबोटिक नी रिप्लेसमेंट सर्जरीचा विचार करत असाल तर पुण्याचं वेंचर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल जे आहे ते उत्तम पर्याय तुमच्यासाठी ठरू शकतं. तसंच डॉक्टरांना सुद्धा तुम्ही भेटू शकता आणि त्यासाठी स्क्रीनवर जे क्रमांक दिले ते तुम्ही तुमच्या डायरीत नोंद करून घ्या आणि यावर फोन करून संपर्क साधून तुम्ही डॉक्टरांना भेटू शकता. या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला हवी ती ट्रीटमेंट तुम्ही घेऊ शकता. डॉक्टर, तुम्ही इथे आलात त्यासाठी खूप खूप आभार. नमस्कार. यानंतर आपण साम संजीवनीमध्ये सध्या इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया नवीन विषयांसह आणि नवीन तज्ज्ञांसह. तोपर्यंत नमस्कार.